पुढची बातमी पाहूयात। कल्याणमध्ये मराठी तरुणीला मारहाण करण्यात आली होती आणि याच प्रकरणी आरोपी गोकुळ झा 2 दिवस पोलीस कोठडीत होता। दरम्यान त्याला आता पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे। आरोपी झाने पोलिसांसमोर पत्रकारांना धमकी दिल्याचाही प्रकार समोर आलाय। तुम्ही चुकीचं केलं असून तुम्हाला परत भेटतो अशी धमकी देताना हा झा दिसून येतो। या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी प्रदीप भंगे यांच्याकडून। प्रदीप, हा उघड पत्रकारांना धमकी देतोय आरोपी, काय नेमकं हे सगळं प्रकरण चाललंय? आपण जर बघितलं तर 2 दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर गोकुळ झा आणि त्याच्या भावाला आज कोर्टात हजर करण्यात आले होते। त्यानंतर पत्रकार हे मानपाडा पोलीस स्टेशनला इथे आले होते त्याचे व्हिज्युअल घेण्याकरता। विशेष म्हणजे हा जो गोकुळ झा आहे हा पोलिसांशी पण उज्जत घालत होता। मी तोंडावर कपडा बांधणार नाही, मला हातकडी लावू नका, अशा प्रकारे करत पोलिसांची सुद्धा उज्जत घालत होता। दरम्यान आम्ही त्याचे व्हिज्युअल घेत असताना त्यांनी उघड अरेरावी करत पत्रकारांना धमकी दिली। मी तुम्हाला पुन्हा भेटीन, मी तुम्हाला पुन्हा भेटतो असं म्हटलं। पोलिसांनी याबाबत लगेच दखल घेत सिनियर पीआय यांनी याची नोंद करून घेतली आहे। तर निश्चितच अतिशय धक्कादायक हा प्रकार घडलाय। त्या मुलीला मारण्यात आलं, तिचे कपडे फाडण्यात आले आणि त्यानंतर हा आरोपी अरेरावीची भाषा पत्रकारांसोबत देखील करतोय। निश्चितच धक्कादायक प्रकार। धन्यवाद प्रदीप आपण दिलेल्या माहितीसाठी। तर आरोपी गोकुळ झा याने मराठी तरुणीला मारहाण केली, अरेरावीची भाषा केली। दृश्यांमध्ये आपण बघू शकतो तिचे कपडे फाटेपर्यंत तिला मारण्यात आले आणि त्यानंतरही त्याची मुजोरी अजूनही कमी झालेली नाही। कोल्हापूरमधून बातमी येते। अल्पवयीन मुलांनी स्टंटबाजीच्या नादामध्ये विद्यार्थिनीच्या अंगावर कार घातल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात घडलाय। भोगावती महाविद्यालय कुरुकली इथून गावी जाण्यासाठी एसटीची वाट पाहत विद्यार्थिनी उभ्या होत्या। विद्यार्थिनीच्या घोळक्यामध्ये या अल्पवयीन मुलांनी स्टंटबाजीच्या नादात कार घातली। या अपघातामध्ये राधानगरी तालुक्यातील प्रज्ञा कांबळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय, तर 3 विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्यात। अपघातानंतर या अल्पवयीन मुलांनी घटनास्थळी गाडी न थांबवता गाडी भोगावतीच्या दिशेने सुसाट पळवली। दरम्यान तिथे उपस्थित असलेले नागरिक, महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि शिक्षकांनी कारचा पाठलाग करून त्या अल्पवयीन मुलांना पकडलं आणि या प्रकरणी चालकासह त्या सगळ्या साथीदारांना देखील ताब्यात घेण्यात आलंय। या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, महाराष्ट्रामध्ये या विद्यार्थिनी शिकण्यासाठी कॉलेजमध्ये गेल्या आणि त्या तिथेही सेफ नाहीये, तिथेही सुरक्षित नाहीयेत आणि स्टंटबाजी नाही, हा सगळा फालतूपणा म्हणावा लागेल। काय हा प्रकार आहे? एका विद्यार्थिनीचा जीव गेलाय त्याच्यामध्ये। असंच म्हणावं लागेल, कारण भोगावती महाविद्यालयाच्या इथून ह्या विद्यार्थिनी या रस्त्यावरती आहे ते स्टॉप थांबल्या होत्या आणि इथूनच या ज्या ठिकाणी बस आली त्या ठिकाणून हुल्लडबाजी करत हे विद्यार्थी आले आणि बरोबर या विद्यार्थिनी ज्या ठिकाणी उभारलेले आहेत तिथंच हा अपघात झालेला आहे। आणि त्यानंतर आता पोलीस आहेत ते वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत। खरं तर काल जी घटना घडली आहे आणि घटना घडल्यानंतर तात्काळ या पद्धतीचा पंचनामा होणे अपेक्षित होते, मात्र आता पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि पोलीस जखमी विद्यार्थिनींच्याकडून आहे ती माहिती घेत आहे। एकूणच या सगळा घटनाक्रम समजून घेताना आपल्याला पाहायला मिळतात खरं तर या प्रकरणामध्ये अनेक विद्यार्थ्यांचा सहभाग आहे। जवळपास 3 ते 4 विद्यार्थी ह्या बसमध्ये गाडीमध्ये होते आणि त्यापैकी 2च आहेत ते मुलं आहेत ती सापडलेले आहेत। अल्पवयीन ही मुलं होती आणि त्यांच्यावरती कारवाई करावी अशा पद्धतीची अपेक्षा आहे ती व्यक्त केली जाते। खरं तर या मुलांच्या पालकांच्यावरती सुद्धा आहे ती कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी आता जोर धरू लागलेली, कारण यामध्ये एका हकनाक विद्यार्थिनीचा आहे ते जीव गेलेला आहे। हुल्लडबाजीचा जीव हा म्हणावा लागेल आणि त्यामुळे विद्यार्थिनी सुरक्षित आहेत का नाही अशा पद्धतीचा सवाल आहे तो या सगळ्या परिसरामध्ये उपस्थित होत आहे। पोलीस आता या ठिकाणी घटनास्थळी येऊन पंचनामा करतात, मात्र या पंचनाम्यातून पुढे काय हाती लागणार आणि जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई होणार का की अल्पवयीन आहे म्हणून त्यांना सोडून दिले जाणार, हे सगळं आता पाहणं महत्त्वाचं आहे। आणि या प्रकरणाची योग्य ती चौकशी करावी आणि या मुलीला न्याय द्यावा आणि अशा पद्धतीच्या ज्या हुल्लडबाजीच्या घटना आहेत, रोड रोमीच्या घटना आहेत त्या थांबवाव्यात अशा पद्धतीची अपेक्षा इथले आता स्थानिक करताना पाहायला मिळत आहेत। निश्चितच ज्ञानेश्वर, तर अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार आहे।
आणि एका विद्यार्थिनीचा त्याच्यात जीव सुद्धा गेलाय. तुम्ही स्वतः एका त्या पीडित मुलीशी बोललेले आहात आणि ती किती घाबरली आहे. आता पुन्हा उद्या कॉलेजला कसं यावं हा प्रश्न या सगळ्यांना पालकांना देखील पडलेला आहे. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी.